नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा या गावामध्ये महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटामध्ये जो आहे तो गेल्या 2 दिवसांपासून वाद सुरू आहे आणि या वादानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या वादामध्ये जे आहे ते उडी घेतलेले आणि या आंदोलनात त्यांनी आता ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे. खरं तर या संपूर्ण वादाचा आज 3रा दिवस आहे आणि लक्ष्मण हाके यांची नक्की काय भूमिका आहे हे जाणून घेऊया. तर खरं तर आपण काल रात्रीपासून इथंच ठिय्या दिलेला आहे. काय नक्की आपली भूमिका आहे, काय मागणी आहे? खरं तर अंजनगाव हे धनगर समाजाच्या दृष्टिकोनातून हे तीर्थक्षेत्र आहे. हे वीर खेलोबाचं हजारो द्वापार युगापासून याचा इतिहास सांगितला जातो. हजारो वर्षाचं इथे हे मंदिर आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा सन्मानानं प्रशासनानं योग्य त्या जागेमध्ये बसवावा. आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, तर त्यांनी जे स्थळ निवडलंय, जी जागा निवडली, जे मंदिराचं प्रवेशद्वार निवडलंय, हे धनगर समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करणार आहे. कारण प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्या मागचं झाड, कारण जिथं पुतळा बसवलाय तिथं हे पालखी मार्गाचं ठिकाण आहे. इथं लाखो लोकांचा जनसमुदाय यात्रेला जमा होतो. इथं भाकणूक सांगितली जाते आणि ही जी मोडस ऑपरेंडिटी आहे, ही पुतळा बसवण्याची, रात्री अपरात्री येणं, पुतळा बसवणं आणि झेंडा लावणं, त्याला शिवतीर्थ नाव देणं, म्हणजे धनगर समाजाचा इतिहास, धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र, याचं नामोनिशाण तुम्हाला मिटवून टाकायचं आहे का? तुम्हाला या गावामध्ये दुसरा कुठेही जागा मिळाला नाही? धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राच्या दरवाजामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का आणून बसवला? यांची काय मानसिकता आहे? मग गेल्या महिन्या 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून जे चिखला गावामध्ये, जिथं 70-75% वंजारी समाजाचं गाव आहे, तिथं रात्री अपरात्री जे घडलं तेच इथं घडवण्याचा यांचा डाव होता. जे भूम परांड्यामध्ये गोलाईनगर भागाला 1990 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं, तिथंही अपरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेऊन बसवण्यात आला. आणि आज आता धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती, की जिथं धनगर समाजाची संख्या 60 ते 70% आहे, जिथं धनगर समाजाची लोक रोज इथं हजारोच्या संख्येनं, महिन्याला, अमावस्येला, पौर्णिमेला लाखोच्या संख्येनं इथं धनगर समुदाय जमतो, भोळीबाबडी लोक जमतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा प्रवेशद्वारावर बसवलाय, एकदम अडचणीच्या जागेमध्ये बसवलाय आणि नाकाबंदी करण्याच्या दृष्टिकोनातून एका बाजूला रोड आहे, एका बाजूला प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारावरतीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय. हे या गोष्टीला आमचा विरोध आहे. सन्मानानं शासनानं यामध्ये लक्ष घालून सन्मानानं हा शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी योग्य त्या जागेमध्ये, आम्ही म्हणत नाही याच जागेमध्ये, आणि ज्यांनी कुणी बसवण्याचा प्रयत्न केलाय त्यांची एकर 2-2 एकर वावर आहे तिथं, त्या वावरामध्ये बसवावा. आणि खूप लांब नाही आहेत, इतर रोडला लागूनच आहेत. त्यामुळे आम्ही धनगर समाजाची लोक आम्ही वर्गणी गोळा करून तिथं शिवसृष्टी निर्माण करू, पण धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावरतीच हा पुतळा बसवण्याचं कारण काय? काल प्रशासनासोबत देखील आपली बैठक झाली. काय नक्की बैठकीमधून भूमिका समोर आलेली आहे? प्रशासनाचं काय नक्की म्हणणं आहे? नाही, प्रशासनाचं म्हणणं ते योग्य ठोस असं काय आम्हाला सांगत नाहीये. रात्री 12 ते 1च्या दरम्यान इथं येऊन मोजणी करण्याचा प्रकार केला. मोजणी झाली, मोजणी करण्याचा प्रयत्न केला प्रशासनानं. अरे तुम्ही नोटीस कुणाला काढली? हजारो वर्षाची धनगर समाजाची द्वापार युगातलं हे मंदिर आहे आणि तुम्ही आमच्या मंदिराची मोजणी करताय आणि मोजणी करून आमचं मंदिर पण हटवणार का तुम्ही? उद्या, आज तुम्ही इथं आमच्या जागेवर आलाय, उद्या तुम्ही मंदिरावर मोजणी केली म्हणाल, अजिबात चालणार नाही. इतर समाजाचं अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये यांना नको आहे का? हा आमचा सवाल आहे. मोजणी मग होऊ दिली का नाही होऊ दिली? आम्ही होऊ दिलेली नाही. अरे तुम्ही नोटीस काढत नाही, 6-6 महिने, वर्ष इथं गोरगरीब शेतकऱ्याला तुम्ही, प्रशासन एवढं अलर्ट मोडवरती, आणि मोजणी करून काय त्यांना साध्य करायचंय? म्हणजे मंदिर चुकीच्या जागेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? द्वापार युगापासून मंदिर आहे. ही आदिम संस्कृती, आदिम आहे धनगर समाज इथला, पशुपालक आहे.
जेव्हा मानवी क्रांती उत्क्रांती होत होती त्यावेळी इथला मूळ पुरुष हा धनगर समाज आहे, आदिवासी धनगर समाज आहे. त्यामुळं आमची जमीन, आमचं अस्तित्व कोणाला मिटवा, आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही या जागेवरून हटणार नाही. शासन प्रशासन आमच्या धार्मिक स्थळावर तुम्ही मोजणीचं आव्हान तर काय अजिबात चालणार नाही. बैठक जी झाली त्या बैठकीमध्ये देखील एकमताने ठरल्याची एक चर्चा सुरू होती की जर का पुतळा शासकीय जागेत असेल तर तो तिथेच राहील. जर का ट्रस्ट म्हणजे कोण ठरवणार ही शासकीय जागेत आहे की अशासकीय जागेत आहे? आता आमचं मंदिर पण शासकीय जागेत आहे का अशासकीय जागेत आहे ठरवणार का? आता हा रोड गेलाय, या रोड मध्ये आमच्या मंदिर देवस्थान ट्रस्टची जागा गेलेली आहे. आणि तुम्ही कुठून कसं मोजणार आणि काय मोजणार? तुम्ही इथं येऊन फुटपट्टी कशी लावणार? फुटपट्टी लावायची असेल तर अख्ख्या शिवाराला लावावी लागेल. हजारो वर्षांची फुटपट्टी आता लावता काय तुम्ही? मंदिर आणून बसवणार आणि ही जागा शासनाची म्हणणार, हे कसं काय चालेल? आणि किती वर्षापासून ही कोणाच्या ताब्यात जागा आहे? त्यामुळं हा खोडसाळपणा आहे. प्रशासन जर खोडसाळपणा करायला लागलं तर आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामधल्या धनगर समाजाला आव्हान करावं लागेल. आमच्या देवस्थानावरती मोजणी करून जर तुम्ही काय टाच आणणार असाल, आमचं नामोनिशाण मिटवण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर मग आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल. काल ज्यावेळेस इथं आंदोलन चालू होतं, एक महिला पदाधिकारी ज्या आहेत त्यांनी गाडीतून जाऊन देण्यासाठीची विनंती केली, जाणार अशी भूमिका घेतलेली होती. त्यानंतर आपण एक पोस्ट केली, त्या पोस्टवरून त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आणि आपल्या दोघांमध्ये आम्ही पोस्ट केलेली नाही. आम्ही कुठंही माता भगिनी, सगळे कॅमेरे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, आम्ही कुठंही माता भगिनीला काही बोललेलो नाही. आमचं रास्ता रोको आंदोलन होतं. दिवसभर त्या माता भगिनी त्या एका राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत, ज्या पद्धतीनं चिखला गावामध्ये एका महिलेला घुसवून स्टंटबाजी करण्या मोडस ऑपरेंडिटी सेम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मोडस ऑपरेंडिटी हीच आहे. एका महिलेला इथं घुसवलं, जे चिखल्याला घडलं ते घडवण्याचा प्रकार इथं होता. पण आमच्या धनगर बांधवांनी, हे देवस्थानाचे आमच्या सगळे वीर पुजारी मंडळी आहेत, आमची ही सत्व परीक्षा आहे. आमच्या सगळ्या मंडळींनी हजारोचा जनसमुदाय असताना सुद्धा त्या दिवसातून 6 वेळा इथं आलेत, एकदा आलेले नाहीत. दिवसभर या त्या इथंच चक्रा मारत होत्या आणि रात्रीच्या वेळी त्यांनी इथं घुसण्याचा प्रयत्न केला आणि जे चिखल्याला घडलं त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न अंजन गावामध्ये करण्याचा प्रयत्न केला. अरे आम्ही देवस्थानाची पूजा अर्चा करणारी माणसं आहोत, त्यामुळं आम्हाला आमच्या माता भगिनीचा सन्मान कळतो. त्यामुळे त्यांचा उद्देश काय होता, त्या राष्ट्रवादीच्या कोणत्या पदाधिकारी आहेत, त्यांचा इतिहास काय आहे आणि दिवसभर त्या इथं काय करत होत्या, किती वेळा त्या इथं गाडी घेऊन आल्या, किती वेळा आमच्यात घुसण्याचा प्रयत्न केला, याचं पण एकदा पोलीस डिपार्टमेंटकडे सगळं आहे माहिती. आमदार इकडे बसतात आणि त्यांच्या पदाधिकारी इथं येऊन आमच्यात घुसण्याचा प्रयत्न करतात. याच्या पाठीमागं या तालुक्याचे आमदार अभिजित पाटील आहेत. त्यांचा असा दावा आहे की तुम्ही तुमच्या जे ऑफिशियल अकाउंट आहे त्यावरून ती पोस्ट. कुठं अकाउंट आहे दाखव ना, मला दाखव. अकाउंट तर कुठं बोलत नाही. माझं जे अकाउंट आहे, माझं अकाउंट कोणतं आहे आणि कधी शेअर झाली, काय झालं दाखवावं. कुणाकडे स्क्रीनशॉट असेल तर सांगावा. आमदार अभिजित पाटील सुद्धा काल प्रशासन आणि मंदिर ट्रस्टींची जी बैठक झाली त्यामध्ये होते. आपण असं म्हणताय की आमदार अभिजित पाटील हे यामागे आहे, काय नक्की आव्हान? आमदार अभिजित पाटलांनी या तालुक्यामध्ये जवळजवळ 14 ते 15 ठिकाणी पुतळे बसवण्याचा प्रयत्न केलाय, बसवलाय. आमदार अभिजित पाटलांचे हे कार्यकर्ते आहेत. आमदार, आम्हाला असं ऐकू माहिती आहे की आमदार अभिजित पाटलांनी यासाठी पैसे दिलेले आहेत. आम्ही मतं देत नाही अभिजित पाटलांना, आणि अभिजित पाटलांना ही जागा नको. आपण आमदार आहोत, आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण सर्व समूहाचं प्रतिनिधित्व करतो. ही जागा निवडली आमदार अभिजित पाटलांनी आणि आता मोजणी लावून हे करून ते करून शासकीय जागा. तुम्ही कोण ठरवणार आहे ही शासकीय जागा? आमच्या देव धर्म आणि श्रद्धेसमोर शासन प्रशासन या गोष्टी आम्ही इथून पुढे चालू देणार नाही. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हजारो वर्षाची परंपरा आहे आणि तुम्ही आज आम्हाला फुटपट्टी लावून शासकीय जागा ठरवणार तुम्ही, आणि रात्री 12 वाजता इथं प्रशासन अलर्ट होणार. मुख्यमंत्री महोदयांना आम्ही आव्हान करत आहोत, धनगर समाजाच्या आराध्य दैवतावरती अतिक्रमण करण्याचा, बरोबर आहे का अण्णा, अतिक्रमण करण्याचा हा प्रयत्न आहे, ताबा मारण्याचा हा प्रयत्न आहे. ताबा कधी मारला जातो एखाद्याच्या प्रॉपर्टीवरती? रात्री 12, 1, 2 वाजता.
लपून छपून चोरी करून धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती बघा नाव पण काय दिलंय बघा, शिवतीर्थ दिलंय. म्हणजे आमचं नामोनिशाण मिटवायचं. खेलोबा, अंजनगाव खेलोबा हे आमचं या गावाचं नाव आहे. गावाला नाव खेलोबाचं आहे. गाव ओळखलं जातं खेलोबाच्या नावानं. हे काय चाललंय? आमचा छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध आहे का? छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी नव्हते का? मग ज्या गावाला खेळोबाच्या नावानं ओळखलं जातं त्या गावाला त्या ठिकाणी मंदिराला येऊन शिवतीर्थ हे नाव देताय तुम्ही. म्हणजे आमचं अस्तित्व काहीच नाहीये महाराष्ट्रामध्ये. अरे सगळं तुम्ही घेतलंय ना. ज्यांनी हा पुतळा दिला ते देखील काल आले होते. त्यांचं असं मत आहे की जर का लक्ष्मण हाकेंनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला तर त्यांना आम्ही कपडे फाडू. आम्ही पुतळ्याला विरोध, अरे कपडे फाडायची भाषा कोणाला सांगतोय? ये तर तू समोर. आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य, सन्मान्य, शिवाजी महाराजांचं पावित्र्य टिकेल अशा ठिकाणी लावा ना. आता तुम्ही जर बघितलं तिकडं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागं त्या झाडं बघा, फांद्या बघा, जागा किती आहे बघा. गटारीवर पुतळा बसवलाय. ही कुठली संस्कृती? तुम्हाला जागा मिळेल नाही गावात दुसरी? गटारीवर पुतळा आणून बसवला रात्री अपरात्री तुम्ही. प्रवेशद्वारावर बसवला. आपण पाहतो या ठिकाणी शासकीय जी मोजणी आहे ती मोजणी आम्ही होऊ देणार नाही आणि आमच्या तीर्थक्षेत्रावर जे अतिक्रमण होत आहे ते आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतलेली आपल्याला